नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या या खास रिपोर्ट मध्ये देखील आपलं स्वागत आहे. तर आजच्या खास रिपोर्टचा विषय आहे संजय राऊत यांच्यावर सुरू असलेला खटला. तो नेमका काय याबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत. तर संजय राऊत यांना आज माझगाव सत्र न्यायालयाने दणका दिलाय. भाजप नेता किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या याचिकेवरून राऊतांना दोषी ठरवलंय. आणि हे प्रकरण नेमकं काय होतं, संजय राऊतांनी काय आरोप केले होते याबद्दल जर आपण जाणून घेऊयात. जर हा खटला जो चालला किंवा मी जे काही सांगितलं ते जनतेच्या हितासाठी बोललो. मी या राज्यामध्ये कुठे भ्रष्टाचार होत असेल किंवा भ्रष्टाचारासंदर्भात जर कुठे माहिती मिळत असेल तर मी खासदार म्हणून, शिवसेनेचा नेता म्हणून, एका वृत्तपत्राच्या सामनासारखा संपादक म्हणून हे प्रकरण मी भाजपवाल्यांप्रमाणे दडपलं तर भ्रष्टाचार मोकाट सुटेल. तर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यात खासदार संजय राऊत यांना दोषी ठरवण्यात आले. त्यांना 15 दिवसांचा तुरुंगवास आणि 25,000 रुपये दंड देखील ठोठावण्यात आलाय. संजय राऊतांना माझगाव सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावली. ते 2 वर्षापूर्वीचं प्रकरण नेमकं काय आहे हे सुद्धा आधी जाणून घेऊया. की मीरा भाईंदरमधले एक शौचालय घोटाळा झालेला आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत. त्या संदर्भात मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अहवालामध्ये काही ठपका ठेवलेला आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेतले तेव्हाचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील त्यांनी त्या संदर्भात तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना, पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिलं आहे पुराव्यासह. तर मीरा भाईंदरमध्ये 154 सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी आली होती. तर त्यातील 16 शौचालय बांधण्याचं कंत्राट हे मेधा सोमय्या यांच्या युवा प्रतिष्ठानला मिळालं होतं. बनावट कागदपत्र सादर करून मेधा सोमय्या या मीरा भाईंदर पालिका कर्मचाऱ्यांची फसवणूक करतायत असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. 3,50,00,000 रुपयांपेक्षा अधिकचं बिल घेतल्याचा आरोप देखील संजय राऊतने मेधा सोमय्या यांच्यावर केला होता. ओवळा माजी पाडाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सर्वप्रथम विधानसभेत हा मुद्दा मांडला होता. तत्कालीन ठाकरे सरकारमध्ये पर्यावरण मंत्री असणारे आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. 2 वर्षापूर्वी हे प्रकरण न्यायप्रविष्ट होतं. मेधा सोमय्या यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या या आरोपांना कोर्टात आव्हान दिलं होतं. अखेर खटल्याचा निकाल त्यांच्या बाजूने लागलाय. संजय राऊत यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे अब्रू नुकसानीच्या खटल्यात दोषी ठरलेत. तर माझगाव सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले. भाजप नेता किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा खटला केला आणि अब्रू नुकसानीची याचिका देखील दाखल केली होती. तर सत्र न्यायालयाने आता त्यांना दोषी ठरवत त्यांना 15 दिवसांचा तुरुंगवास आणि दंड ठोठावलाय. IPCच्या कलम 500 अंतर्गत ही याचिका दाखल करण्यात आली होती. मागच्या काही महिन्यांपासून या प्रकरणी सुनावणी सुरू होती. सत्र न्यायालयाने हा निकाल दिलाय की आता संजय राऊत या निर्णयाला वरच्या कोर्टात म्हणजेच उच्च न्यायालयात आव्हान देतात का असा सवाल त्यांनी केला. तसेच हे लवकरच कळेल की संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांची पत्नी मेधा सोमय्यांवर सार्वजनिक प्रसाधन गृहाचं बांधकाम आणि देखभालीच्या कामात 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. संजय राऊत यांचे हे आरोप तथ्यहीन आणि बदनामीकारक आहेत असं म्हणत मेधा सोमय्या यांनी त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणी त्यांनी मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. भादवी कलम 503, 506 आणि 509 अंतर्गत ही तक्रार दाखल केली आहे. मेधा सोमय्या या शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या माटुंग्याच्या रुईया कॉलेजमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या प्राध्यापिका आहेत. राऊतांनी काय आरोप केले होते हे सुद्धा आपण एकदा जाणून घेऊयात. तर सोमय्या हे युवा प्रतिष्ठान नावाची प्रतिष्ठान चालवत होते. त्यांनी खोटी बिलं देऊन पैसे उकळले.
पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याची कारणं दाखवून हा घोटाळा झाला आहे। एकूण 100 कोटींचा हा घोटाळा आहे। घाण करून ठेवणारे म्हणतील पुरावे कुठे आहेत, तर पुरावे कुठे आहेत हेही माहिती आहे। युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रीमती सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलेला हा घोटाळा आहे असं राऊत यांनी म्हटलंय। जर हा खटला जो चालला किंवा मी जे काही सांगितलं ते जनतेच्या हितासाठी बोललो मी। या राज्यामध्ये कुठे भ्रष्टाचार होत असेल किंवा भ्रष्टाचारासंदर्भात जर कुठे माहिती मिळत असेल तर मी खासदार म्हणून, शिवसेनेचा नेता म्हणून, एका वृत्तपत्राच्या सामनासारखा संपादक म्हणून हे प्रकरण मी भाजपवाल्यांप्रमाणे दडपलं तर भ्रष्टाचार मोकाट सुटेल। म्हणून आजही माझ्यासारखे काही लोक आहेत, त्या मुलूंच्या नागड्या पोपटल्यासारखं नाही, उठसूट आरोप करायचे कोणावरही घाणेरडे खोटे, बरं का, आणि मग त्याच भ्रष्टाचारांना परत बाजूला सरकारमध्ये घेऊन बसायचं, हे आमचे धंदे नाहीत। आमच्यासमोर माहिती आली की मीरा भाईंदरमधले एक शौचालय घोटाळा झालेला आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत। त्या संदर्भात मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अहवालामध्ये काही ठपका ठेवलेला आहे। मीरा भाईंदर महानगरपालिकेतले तेव्हाचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील त्यांनी त्या संदर्भात तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना, पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिलं आहे पुराव्यासह। त्यानंतर तेव्हाचे त्या भागातले आमदार आजही आहेत ते प्रताप सरनाईक यांनी या संपूर्ण शौचालय घोटाळ्याच्या संदर्भात पुरावे देऊन त्याच्या चौकशीची मागणी केलेली आहे। तेव्हा तुमची बेआबरू झाली नाही। तेव्हा कोणी हे जे आहेत लोक की आमची मानहानी झाली हो वगैरे वगैरे, आम्हाला वेदना झाल्या हो असं सांगत कोर्टात गेले नाहीत। या भ्रष्टाचारावर विधानसभेत चर्चा झालेली आहे। विधानसभेत चर्चा झाल्यावर विधानसभेत त्याच्या संदर्भात कारवाईचे आणि चौकशीचे आदेश दिलेले आहेत। म्हणजेच कुठेतरी धूर येतो आहे किंवा पाणी मुरत आहे, त्या संदर्भात जर आम्ही वक्तव्य केलं तर मानहानी हा प्रकार कसा काय असू शकतो? सर उनका कहना है, मैं बोल रहा हूँ कैसा हो सकता है, मुझे बताइए ना कसं होऊ शकतो? म्हणजे अशा तऱ्हेने आमचा हा गळा दाबण्याचा प्रयत्नच आहे प्रत्येकाचा। बरं, जर तुम्ही आता मला न्यायालयाचा पूर्ण आदर ठाकून बोलतोय, न्यायालयाने म्हटलं आहे एक याचिकाकर्त्यांच्या मनाला वेदना झाल्या। कशा काय वेदना होऊ शकतात? मग जेव्हा त्यांचे पतिराज खोटे भंपक घाणेरडे आरोप करतात तेव्हा इतरांच्या मनाला वेदना होत नाहीत का? आमच्या मनाला वेदना होतात। इतके सगळे भ्रष्टाचारी ज्यांच्यावर तुम्ही आरोप केलेत, कागद दाखवलेत, अटक करण्यासाठी आंदोलनं केली, ते सगळे तुमच्या पक्षामध्ये बसलेले आहेत, तेव्हा आमच्या मनाला किती वेदना होत असतील। त्याच्यामुळे हे सगळं जे काय आहे, राहुल गांधीला लोकसभा निवडणुकीपूर्वी अशाच एका खटल्यात शिक्षा ठोठावली मानहानीच्या, आता विधानसभा निवडणुकीच्या आधी मला शिक्षा ठोठावली। न्यायव्यवस्था ही कोणाची तरी रखेल झालेली आहे असं मी म्हणत नाही, अण्णाभाऊ साठेने सांगून ठेवलं आहे। आणि न्यायव्यवस्था ही दबावाखाली आहे। ज्या देशाचे सरन्यायाधीश यांच्या घरी देशाचे प्रधानमंत्री गणपतीला मोदक खायला जातात, त्या देशात आमच्यासारख्या लोकांनी न्यायाची काय अपेक्षा करायची? सर हिंदी में जानना चाहेंगे सर, जिस तरह आपने कोर्ट में हाथ जोड़ के माफी मांगी और ये पहली बार है कि 15 दिन की सजा हुई है, आगे 2.5 साल की सजा हो सकती है। 15 साल की सजा होने दो, ये न्यायालय है, ये न्याय, ये क्या न्याय के, ये क्या हिंदुस्तान की चीफ जस्टिस है क्या? जिनको सजा देनी थी वो आपके पार्टी में आपको लेकर बैठे हैं। आप कितनी भी सज़ा मुझे दीजिए, मुझे कोई प्रॉब्लम नहीं है। 15 दिन की सज़ा दी है, आप कोर्ट का ऑर्डर पढ़िए। कोर्ट ने ये नहीं कहा है कि मैंने गलत कहा है, कोर्ट ने ये नहीं कहा, कोर्ट ने ये कहा है कि पब्लिक इंटरेस्ट में कहा है। लेकिन वो जो नंगा आदमी है, दिन रात नंगा घूमता है, वीडियो पे मैं देखा, उसकी बीबी को लगता है उसके मन को वेदना हुई है।
अपने हस्बैंड को नंगा देखकर वेदना नहीं हुई। और सर उनका ये कहना है, सर उनका ये कहना है कि आपको सजा नहीं हुई, उद्धव ठाकरे जी को सजा किसी हुई को है। सजा नहीं हो गई है। ये पूरी न्याय व्यवस्था का संघीकरण हो गया है। आपने कहा चीफ जस्टिस के घर पे, मैंने कहा ना, चीफ जस्टिस के घर में हमारे प्रधानमंत्री लड्डू खाने को जाते हैं प्रसाद का, पूरा देश देखता है। तो कहाँ हमारे जैसे लड़ने वाले लोगों को न्याय कहाँ मिलेगा? हमको तो सजा ही मिलेगी ना। तो पॉलिटिकली वेंडर के तहत हुआ है। आपने कहा राहुल गांधी का भी जिक्र किया कि राहुल गांधी को भी दबाने की कोशिश करने कोण? हो मला हो जाऊ द्या ना, मला जेलमध्ये पाठवायचं त्यांना पाठवू द्या ना। जर आम्ही सत्यासाठी संघर्ष करत असताना जर कोणाला आम्हाला जेलमध्ये पाठवायचं असेल तर आमची तयारी आहे। आम्ही डरपोक आणि गांडू नाही तुमच्यासारखी। या देशाला फार मोठी परंपरा आहे न्यायपालिका न्याय आणि सत्यासाठी संघर्ष करण्याची, आणि आम्ही त्या संघर्षातले एक शिलेदार आहोत। सर, आपने कहा न्यायपालिका प्रेशर में है, उस प्रेशर के मद्देनजर इस तरह के जो आपने कहा देखिए, कि न्यायपालिका देश की पूरी तरह से प्रेशर में है। न्यायपालिका का संघीकरण हो गया है। हर पद पर संघ की व्यक्ति बैठी है और बाहर से कोई रिमोट कंट्रोल पे ऑपरेट करता है। इसीलिए तो मैं सच बोल रहा हूँ, मेरे पास एविडेंस है, हमने एविडेंस पेश किए हैं। भ्रष्टाचार के आरोप मेरे से पहले और भी लोगों ने आरोप किए और अखबार में ये सब आए हैं कि नई बात है क्या। लेकिन कातिल किसको बनाया, सज़ा किसको दी? संजय राउत को, क्योंकि वो बीजेपी के भ्रष्टाचार के खिलाफ खड़ा है। वो मोदी और अमित शाह के दोगलेपन के खिलाफ खड़ा है, इसीलिए हमको सजा दी है। आज प्रधानमंत्री का टूर था पुणे के लिए, वो रद्द कर दिया गया है। जिस तरह से बारिश हुई वो रीजन अब बारिश के ऊपर ईडी लगाएंगे। इतना बारिश हो गया और प्रधानमंत्री जी का दौरा रद्द हो गया है, तो शायद बारिश के ऊपर ईडी सीबीआय की जांच हो सकती है। तरी याचे नेमके काय पडसाद उमटतायत याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तर आजच्या या खास रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत। मात्र अशाच विशेष विषयांना घेऊन पुन्हा भेटूया। तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार। न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार।